नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, रेल्वेमध्ये 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी ग्रुप डी मधील पदभरती येणार आहे. मित्रांनो, हे सर्व पद 10वी पास वरती भरली जाणार आहेत. मित्रांनो, यातील जर विचार केला तर 60 ते 70% जे पद आहेत मित्रांनो 10वी पास प्लस ITI वरती भरली जाणार आहेत मित्रांनो. आणि बाकीचे जे 30 ते 40% पद आहेत मित्रांनो, ते फक्त 10वी पास वरती भरली जाणार असल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो. तर त्या हेतूने आपल्याला यावर्षी खूप मोठी पदभरती आल्याचं समोर येणार आहे मित्रांनो. लवकरच येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ही जाहिरात येणार आहे. तर त्यासाठी तयारी करण्यासाठी आपल्याला एकूण कॅटेगरीनुसार कुठे किती जागा असणार आहे याबद्दल माहिती यावडीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि त्याच सोबत या पदभरतीची तयारी कशी करायची आणि बाकीचे इतर जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती आपण एवढीच्या माध्यमाने बोलणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, हे जे नोटीस जारी झालं होतं त्यावरती ऑलरेडी आपण माहिती बघितली होती. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता की कॅटेगरीनुसार कुठे किती जागा असणार आहे यावरती आपण एवढीच्या माध्यमाने माहिती बघणार आहोत. यामध्ये जर म्हटलं तर एकूण 5 पदांचा समावेश असणार आहे मित्रांनो, जे की तुम्ही इथं बघू शकता. हे 5 पद असणार आहेत. या पदांविषयी ऑलरेडी आपण माहिती बघितलेली आहे, तर थोडक्यात माहिती पुन्हा एकदा बघूया. आणि त्यानंतर कॅटेगरीनुसार कुठे किती जागा असणार आहे ते देखील आपण बघूया. आणि त्यासोबत या पदभरतीची तयारी कशी करायची, कुठून करायची याबद्दल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बोलणार आहोत. तर बघा, यामध्ये प्रत्येक पदाचं नाव दिलेलं आहे, त्या पदासाठी कुठे किती जागा असणार आहेत याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. इथे युनिट तुम्हाला बघून घ्यायचंय. त्या युनिटनुसार इथं जागा असणार आहे, तर टोटल किती जागा असणार आहे याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. अशा स्वरूपामध्ये सर्व पदांची इथं माहिती दिलेली आहे. टोटल जागा जर म्हटलं तर 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे. ठीक आहे. तर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर इथे सर्व हे पदांची नावं दिलेली आहेत. यामध्ये जर म्हटलं तर या पदांचा समावेश असणार आहे. यामध्ये वेगवेगळे ट्रेड्स आहेत, त्यानुसार हे पद असणार आहेत. टोटल वेगवेगळ्या ट्रेड्सनुसार जर विचार केला तर 14 पद आपल्याला बघण्यासाठी भेटतात. आणि टोटल जागा जर म्हटलं तर 32,000 पेक्षा जास्त जागा म्हणजेच 32,438 जागांचा समावेश आपल्याला इथं बघण्यासाठी भेटतो. तर बघा मित्रांनो, रेल्वेमध्ये जी येणारी ग्रुप डी मधील पदभरती असणार आहे, तर या पदभरतीची तुम्हाला व्यवस्थित तयारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या काही पुस्तकांची माहिती देऊन घेतो. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला डेमो पेज दाखवून देतो, त्यानंतर हे सर्व पुस्तकं तुम्हाला कुठून भेटतील याबद्दल देखील माहिती मी देणारच आहे. तर बघा, रेल्वेमध्ये जी ग्रुप डी साठी ही पदभरती येणार आहे त्यासाठी हे अतिशय महत्त्वाची पुस्तकं असणार आहेत. यासाठी प्रत्येक विषयानुसार तुम्हाला कोणकोणती पुस्तकं वापरायचे त्याविषयी तुम्हाला माहिती देतो. जसं की हे जीकेचं डेमो पेज मी तुम्हाला इथं ओपन करून घेतलेलं आहे मित्रांनो. सामान्य ज्ञानासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. यामध्ये तुम्हाला अशा स्वरूपामध्ये टॉपिकनुसार माहिती दिलेली आहे. हे टॉपिकनुसार तुम्हाला सर्व टॉपिक महत्त्वाचे कव्हर करून देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर त्या संदर्भात जेवढे पण महत्त्वाचे आपल्याला क्वेश्चन आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. हे क्वेश्चन तुम्हाला केव्हा, कोणत्या शिफ्टला, कोणत्या वर्षी विचारले गेले होते हे सर्व काही दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी करू शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला सर्व आन्सर की वगैरे बघण्यासाठी भेटून जाते. आणि त्याच्या संदर्भात जी पण महत्त्वाची माहिती असेल प्रश्नाच्या संदर्भात ती देखील तुम्हाला इथं खाली दिलेली आहे, जेणेकरून बाकीची जी एक्स्ट्रा माहिती ती देखील तुम्हाला इथं भेटून जाणार आहेत. अशा प्रकारची टॉपिकनुसार तुम्हाला इथं सिलेबस पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत. तर बघा, यामध्ये तुम्हाला कोणकोणती पुस्तकं भेटणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, मॅथसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. त्याचसोबत रिझनिंग साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. जीके जीएस साठी, सामान्य ज्ञानासाठी हे तुम्ही पुस्तक वापरू शकता. तर अशा स्वरूपामध्ये हे सर्व पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत मार्केटमध्ये, जे की तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करण्यासाठी वापरू शकता. हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. हे पुस्तकं तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट वरून आरामशीर ऑर्डर करू शकता, किंवा चष्कू पब्लिकेशनची ऑफिशियल जी वेबसाईट आहे तिथून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकांबद्दल देऊन घेतलेली आहे, जे की मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तुम्ही तुमची तयारी आत्ताच सुरू करून व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस करू शकता. तर चला, पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. तर बघा, आता यामध्ये आपल्याला संपूर्ण काय माहिती दिलेली आहे प्रत्येक झोननुसार, आणि त्यासोबत प्रत्येक युनिटनुसार कुठं किती जागा असणार आहेत आणि टोटल किती जागा असणार आहेत. तर इथं प्रत्येक पदाचं नाव दिलेलं आहे. इथं त्या पदानुसार कुठं किती जागा, कोणत्या झोननुसार, कोणत्या युनिटनुसार हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. जसं की इथे सीआरच्या 244 जागा या पदासाठी. पहिले पद दिलेलं आहे असिस्टंट. आधी यामध्ये जर म्हटलं तर SNTचा समावेश असणार आहे वेगवेगळ्या यांचा. त्यानंतर यामध्ये प्रत्येक झोननुसार इथं आपल्याला कुठं कुठं किती जागा आहेत हे संपूर्ण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. आणि यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार भरपूर जागा असणार आहे, कारण यामध्ये जर विचार केला तर 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कॅटेगरीनुसार प्रत्येक
कॅटेगरीला जागा असणार आहे, ओपनच्या थोड्या जास्त जागा असतील आणि प्रत्येक कॅटेगरीला ज्यांचं जसं आरक्षण आहे टक्क्यानुसार तेवढ्या जागा त्यांना बघण्यासाठी भेटतील. त्यामुळे आपल्याला भरपूर जागा आहे, त्याच्यामुळे कमी जागा असतील असा काही विचार करण्याची गरजच नाहीये. भरपूर प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा आहे. यामध्ये दुसरं पद जर म्हटलं तर इथं असिस्टंट हेच पद आहे, परंतु वर्कशॉपचं हे पद आहे. त्यानंतर आपल्याला इथं जर म्हटलं तर ब्रिजचं पद आहे मित्रांनो, असिस्टंट. या प्रकारे तुम्हाला हे पद बघण्यासाठी भेटतील. यामध्ये प्रत्येक ट्रेडनुसार फील्डनुसार हे पद दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. यामध्ये जर विचार केला तर यासाठी किती जागा आहे, प्रत्येक झोननुसार इथं आपल्याला प्रत्येक युनिटनुसार कुठे जागा आहे याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. यामध्ये प्रत्येक आपल्याला जर म्हटलं तर महाराष्ट्राचे जेवढे पण युनिट्स आहेत, झोन आहेत, त्यानुसार भरपूर जागा आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि यामध्ये देखील कॅटेगरीनुसार भरपूर जागांचा समावेश आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी आत्ताच सुरुवात करून द्या तुमच्या तयारीला, कारण आता तुम्हाला जेव्हा जाहिरात येईल तेव्हा अभ्यासाला कमी वेळ भेटणार आहे, परंतु आत्ताच तुम्ही तयारी केली तर तुम्हाला जास्त वेळ भेटेल आणि तुमचं नक्कीच इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहेत. त्यानुसार जागा जास्त आहेत तर तुम्ही तयारीला व्यवस्थित लागा, तयारीला सुरुवात करून द्या मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे हे सर्व पद 10वी पास वरती असणार आहे. काही पद 10वी पास प्लस ITI वरती असणार आहे आणि काही पद फक्त 10वी पास वरती असणार आहे. तर ज्यांची पण 10वी पास तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही तुमची तयारी सुरू करून द्या. यासाठी वयाची अट आय थिंक जर विचार केला तर ओपन साठी 33 प्लस असणार आहे किंवा 33 पर्यंत असणार आहे. आणि यामध्ये जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार इथं 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात मागासवर्गीय. ठीक आहे, तर यानुसार तुम्हाला सूट देखील असणार आहे. SC ST OBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथं सूट देखील भेटणार आहे, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज सेमिस येत होते की नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर जाहिरात बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो, त्यानंतर आपण पुढे देखील काही मुद्द्यांवरती बोलणार आहोत मित्रांनो. तर बघा, हे जे नोटीस आलं होतं मित्रांनो 18/12/2024 ला हे नोटीस आलं होतं. आता त्याच्यानुसार जर विचार केला तर रेल्वे कोणतीही पद भरती जाहीर करायची असेल रेल्वेला तर सर्वप्रथम या टाईपची नोटीस जाहीर करते आणि नोटीस जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध करते. तर हे नोटीस आलेले, तर यावरून आपल्याला समजून येतं नोटीस प्रकाशित झालेले म्हणजे लवकरच आपल्याला 10 ते 15 दिवसामध्ये इथं जाहिरात देखील बघण्यासाठी भेटून जाईल. माझ्या अंदाजानुसार ही जाहिरात जर विचार केला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% यायलाच पाहिजे. ठीक आहे, जेव्हा पण जाहिरात येईल त्यावरती आपण सेपरेट माहिती देणारच आहेत, त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये. तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटून जातील, जेणेकरून तुम्ही जर कोणत्याही पद भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला तिथं नक्कीच फायदा होणार आहे. आणि ही जाहिरात आल्यानंतर काय अपडेट असेल ते देखील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जातील. नोट्स विषय देखील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.